वर्षामध्ये या स्पर्धेची सांगता होणार आहे. एका वर्षामध्ये स्पर्धा सुरू झाली आणि दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा संपणार आहे. असा खरं तर हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. बेलपाडा 11 बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात 4 षटकांचा मॅच. यस, पंच आपल्याला इकडे सूचित करता. मॅच इज ऑन, गेम इज स्टार्ट. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय. अगदी चेंडू जातो डीप मिड विकेट रिजनला. चेंडू उचललाय आणि फेकला देखील. तदनंतर मात्र पहिल्याच बॉलवर दुसरी धाव जलद गतीनं कंप्लीट केली आहे. हा फलंदाजांना नेहमी दुसरी धाव घेण्यासाठी अगदी चित्त्याच्या चपळाईनं धावं लागतं. आपली विकेट वाचवायची असते, संघाला धावही काढायची असते. या दोन गोष्टींकडे ते लक्ष केंद्रित करतात आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी जलद गतीनं ही दुसरी धाव कंप्लीट केली आहे. अनिकेत कोळी, सागर कोहली ही दोन फलंदाजी जोडी पाहायला मिळते. विनय म्हात्रे, बेलपाडा 11 बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात महेश स्मृती मोहा. नेक्स्ट बॉल. हा चेंडू बॅकफीट लावून टॅप करायचा होता. लेट प्ले अँड वॉच या साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. पाहिलं, शेवटपर्यंत निरीक्षण केलं आणि टॅप करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या 2. विनय म्हात्रे पंचांना पार करून चेंडू फुल्लर लेनचा बॉल. यस, गॅप शोधली आहे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. चेंडू डिप कव्हर पॉइंटला जातोय. हा म्हणता दन दन करत सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. 4 धावा आल्यात. पॉवर प्ले मध्ये याच बॅटिंगची आवश्यकता असते. आपण बघितलं तर ओलवानोड शहर आज प्रगतिशील परिसर म्हणून ओळखला जातो आणि कुठेतरी पुन्हा एकदा आवाजावर वंदन नेहमीच या परिसरामध्ये राहायला गेलाय. त्यामुळे साऊंड सिस्टम, डीजे साऊंड सिस्टम आता मात्र थांबली गेली आहे. तुमच्यापर्यंत कदाचित कमी आवाज देखील आमचा पोहोचेल, परंतु या स्पर्धेचा अर्थात त्या मॅचचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. शार्प बॉल हिट केलाय स्टेट ड्राईव्ह पद्धतीनं. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं जातोय. काय फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू वेगानं जातोय ओव्हर द रोप. 4 रन्स. महेश स्मृती मोहा आणि त्यांच्या विरोधात बेलपाडा 11 बेलपाडा संघ. त्यानंतर मात्र निलेश स्मृती जावले, अर्थात निलेश 11 जावले आणि कालभैरव कलंबोली या 4 संघातून ज्या संघाच्या नावावर जास्त धावा पाहायला मिळतील, सर्वाधिक स्कोर, त्या संघाला विजयी. स्पर्धेचा नियम तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना इथे शॉर्ट कव्हर पॉइंटला सिंगल मिळाली आहे. पुन्हा एकदा अगदी जलद गतीनं वेगानं ही धाव कंप्लीट केली आहे. सचिन पाटील आमचे गुणलेखक आमच्यासोबत जॉईन झालेत. 11 धावा धावफलकावर. उल्वा टीम मधून सातत्याने चांगला क्रिकेट खेळणारे निलकंठेश्वर उल्वा असेल. आपण पाहिलं सचिन पाटील यांना खेळताना एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत, परंतु आज गुणलेखनाच्या भूमिकेत चांगला अनुभव आहे. अनेक वर्ष टेनिस क्रिकेट खेळत खेळत टेनिस क्रिकेटशी आपण कसं निगडीत राहावं या अनुषंगानं, मग गुणलेखन असू द्या किंवा आम्ही कॉमेंटेटर असू द्या, टेनिस क्रिकेटनं तुम्हाला मी नक्कीच सांगेन की याच टेनिस क्रिकेटनं आम्हाला प्रसिद्धी दिली, प्रेम दिलं. हा चेंडू इनसाइड द आउटचा फटका होता, खूप चांगला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे धावेल. एका टप्प्यानं चेंडूनं उचली घेतली आणि सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. हा मोहा टीमचा फलंदाज ठोकतोय. आणखी एक चौकार. सागर कोळी. सागर आणि कोळी या नावांकडे जर तुम्ही पाहिलं ना तर नक्कीच या कोळी बांधवांची फार जवळीक असा हे शब्द आहेत. सागर म्हणजे समुद्र आणि त्याच समुद्रामध्ये मत्स्य व्यवसाय करणारा माझा कोळी बांधव सागर कोहली खूप चांगले बॅटिंग करतोय. 15 धावा धावफलकावर लागलेत. 15 रन्स. 15 धावा धावफलकावर. नांदाई कला व क्रीडा मंडळ तरघर आयोजित स्पर्धा. आज आमचे यशवंतजी ओवळेकर या खरं तर संपूर्ण स्पर्धेचे आधारस्तंभ प्रणेते राहिले आहेत. आल्या क्षणाला आम्हाला माहिती मिळाली आहे, कारण आम्ही जरी मी म्हणेन मानसिक मेहनत आम्ही घेत असलो नांदाई माता तरघरचे सर्व आयोजक, परंतु आम्हाला 7 यशवंतजी ओवळेकर यांची लाभली आणि त्याच मुले आज ही स्पर्धा यशस्वी होताना. मॅट्रिक्स ट्रॉफी राहुलजी मेहता तर मॅट्रिक्स ग्रुपचे ओनर आहेत, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. हीच ट्रॉफी तुम्ही ओवळा मैदानावर रजनी पाहिली असाल. विहान अँड मॅट्रिक्स. गुलशन म्हात्रे, समीर म्हात्रे ॲडव्होकेट. इथे मात्र यास रोहन कडू अगदी मजबूत शरीर यष्टीचा हा क्षेत्ररक्षक आणि मात्र झेल टिपताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता
या मैदानावर अगदी धपकन पडला गेला रोहन आणि चेंडू झेल टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु झेल आता तो निसटला. सिंगल मिळाली आहे. रोहन कडू ज्याच्या नावावर अनेक मालिकावीर आहेत, एकदा घातक फलंदाज म्हणून ओळखला जातो. आज उल्वानोड प्रीमियर लीग मध्ये बैलपाडा संघाला नक्कीच संधी मिळते. मात्र हा डॉट बॉल जातोय. हा डॉट बॉल डॉट बॉलची समाप्ती झाल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजच्या मार्कवर सनीत ठाकूर. व्हॉट ए बॉलिंग, व्हॉट ए बॉलिंग, काय गोलंदाजी पहा. सनीतनं मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती आणि तीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा करत असताना सनीत ठाकूर. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग. सनीत 10 ते 15 पावलांचा स्टार्ट आहे. अगदी पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय आणि समोर त्याला आता फेस करेल सागर कोहली. लेट काट, जबरदस्त वाट पाहिली फटक्यानं. ज्या पद्धतीनं शेवटपर्यंत चेंडूवरचं या ठिकाणी परीक्षण केलं आणि त्यानंतर मात्र डीप कव्हर पॉइंटला ठोकतोय. 4 धावांसाठी चौकार. 4 धाव्याने संघाची धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2020 रन्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 4 षटकांचा मॅच आहे. पहा, तुम्हाला या मॅच मध्ये देखील नामी संधी आहे. जर तुम्ही सर्वाधिक धावा कराल तर तुम्हाला आणखी एक विजय मिळेल. नेक्स्ट बॉल. सनीत पंचांना पार करून चेंडू फेकतोय. हा ट्रॅकरचा बॉल. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्कचा वापर कमी केला आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडूला उसळी मिळाली आणि यष्टिरक्षकाच्या क्लोज मध्ये चेंडू डॉट. मी मगाशी एक उल्लेख केला होता, कलंबोली संघ मैदानावर खेळतोय आणि त्या गावाची ओळख म्हटली तर विजय शेठ खानावकर. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय विजयजी खानावकर, आपण जर आला असाल मैदानावर तर नक्कीच या व्यासपीठावर यावं. यस, हा अप्परकटचा फटका. आता यश मिळालं, यशस्वी झालाय फलंदाज सागर आणि ते सागर कोहलीच्या पाठमधून येतोय. हा थर्डमॅन रिजियनला अर्थातच गलीच्या दिशेनं चौकार. प्लाय स्लिपच्या वरून ठोकलेला हा चौकार. विजय शेठ खानावकर, रॉयल स्पोर्ट्स कलंबोली, जे नाव मात्र टेनिस क्रिकेटमध्ये खूप गाजलं. ओपन स्पर्धेमध्ये रॉयल कलंबोली हा संघ खेळायचा. आकाश तारेकर त्या संघाचे नेतृत्व करायचे आणि आज मात्र टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारी व्यक्ती विजय शेठ खानावकर, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक. इथे मात्र त्यांचं आगमन झालं. मी विनंती करतो विजयदादा या, आपण आपलं स्वागत आहे, सहर्ष स्वागत. मॅट्रिक्स ट्रॉफी 2023 and 24. खूप चांगले बॅटिंग पाहायला मिळते. खरं तर अनिकेत कोहली या फलंदाजाचा विचार केला तर सचिन 6 चेंडूंचा फेस केलाय, 12 धावा काढल्यात. त्यानंतर सागर कोहलीकडे पाहिलं ना तुम्ही तर त्यानं देखील तसंच काहीतरी केलंय. 6 चेंडू आणि 12 धावा, म्हणजेच एकंदरीत 2 षटक 24 धावा. खूप चांगले बॅटिंग केली आहे. या मैदानावर आपण पाहिलं तर लो स्कोर होतोय, परंतु मागच्या मॅच कडे तुम्ही पाहिलात तर आता धावसंख्येला वाढ होत जाताना. नवीन गोलंदाज ऋतिक म्हात्रे, बेलपाडा 11 बेलपाडा संघाचा हा गोलंदाज गोलंदाजीच्या उंबरट्यावर उभा आहे, गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झालाय आणि पंच हेमंतजी कोहली सरांच्या अगदी डाव्या बाजूने मारा करेल. अप ट्रॅकरचा बॉल, शॉट अँड पुल, सक्सेसफुल, पॉवरफुल अँड वंडरफुल, ग्रेट हिट. इट्स अ 6 रन. 6 धावा आल्यात. षटकार आलाय. बॅट्समन ठोकतोय षटकार अनिकेत कोहली. मोहा टीमचा आपण पाहिला तर महेश स्मृती मोहा टीम. आज आपण विचार केला तर या मोहा टीमचे दोन्ही सलामीचे हे धडाकेबाज फलंदाज अगदी कामगिरी करतात, एकापेक्षा एक वरचढ. पुन्हा एकदा अनिकेत ऑन फायर. बंदिकीतून सुटलेली जशी काय गोळी आणि ज्याचं नाव आहे अनिकेत कोहली, ठोकते षटकार. अनिकेत कोहली त्यानं लगावलेले बॅक टू बॅक 2 सिक्सर. उल्वानोड प्रीमियर लीग मध्ये शैलेश स्मृती तरगर टीम कडनं तो कॅप्टनशिप करणार आहे.
अर्थातच कर्णधार म्हणून त्याला नेमलंय शैलेश स्मृती तरघर, जो संघ उलवानोड मध्ये खेळणार आहे. आणि तोच अनिकेत मात्र बॅक टू बॅक 2 षटकार ठोकतोय. पुन्हा एकदा काय स्क्वेअर कटचा लाजवाब टोला, कोणी क्षेत्ररक्षक नाही, गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक चौकार. अनिकेत कोहलीची मी बॅटिंग बऱ्याच वेळा पाहिली या उलवानोड मध्ये कॉमेंट्री करत असताना. मी नेहमीच म्हणायचो की अनिकेत कोहली म्हटलं ना तर त्याच्या बॅट मधून जणू काय बंदुकीतून सुटलेली गोळी. ट्रेस द बुलेट. अगदी वेगवान फटकेबाजी करण्यामध्ये माहीर असणारा हा फलंदाज. आता धावसंख्या वाढत चालली आहे. बेलपाडा 11 बेलपाडा संघ आता थोडा टेन्शन मध्ये आलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल स्टँड अँड डिलिव्हरी केलाय. आपण पाहिलं तर स्टेट पद्धतीने खेळलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. काय धाव किती आहे बघा. सहकारी फलंदाज सागर कोहलीचं कौतुक करावं लागेल. अनिकेत पोहोचतोय ना पोहोचतोय. इथे सागर कोहली दुसरी धाव घेताना देखील मधल्या अगदी विकेट खेळपट्टीच्या मधोमध आला होता. ही तुमच्याकडे असणारी खरं तर एक चालाकी, ॲजिलिटी तुमच्याकडे असावी. टेनिस क्रिकेटमध्ये चपळाई असणं हे देखील खूप चांगलं गरजेचं असतं. अनिकेत कोहली, सागर कोहली, अनिकेत आता मात्र टोटल 10 चेंडू आणि 30 धावांवर खेळतो. रिव्हर्स स्विच हिट देण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र पंचांचा इशारा येतोय. ही एक धाव. यस, लेग बाईज. तेच आम्हाला वाटलं कदाचित बॅटला स्पर्श झाला की काय. लेट थोडासा डिसिजन का होईना परंतु आलाय लेग बाईटचा. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 43. 43 धावा. नक्कीच अंपायर थोडे सुस्तावलेत की काय. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून डे नाईट प्रवास. हेमंत कोहली सर काय स्टॅमिना आहे. इथे मात्र पॉपिंग करत मध्ये सुरक्षित असेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला नाही. अशा परिस्थितीमध्ये 3 षटकांमध्ये 43 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 3 षटक 43 धावा. कोणताही गडी बाद नाही. म्हणजेच मोहा संघ आता खूप चांगली बॅटिंग करतोय. नीरज पॅनलचे हे 2 अंपायर्स आपण पाहतोय येलो जर्सी मध्ये. खरं तर नीरजजी रणावत यांच्याशी आम्ही चर्चा साधली आहे. प्रणय गेल्या नोव्हेंबर पासून डे नाईट करतायत हेमंत कोहली. घरी जेवलेच नाहीये. घरची चुलच पेटत नाही. हेमंत कोहलीच्या घरची चुलच पेटत नाही. कारण आयोजकांचं पूर्ण डे नाईट म्हटलं तर पूर्ण भोजनाची व्यवस्था असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गणेशजी बाविस्कर घाटकोपर वरून आलेत. फक्त बाहेरचे दौरे करतात. दोन्ही पंच बघितले ना. टेनिस क्रिकेट म्हटलं ना तर हा खेळ जेवढा आवडीचा आहे तेवढी खाजी आहे. खाज म्हणेन जास्त. कारण हेमंत कोहली सरांनी 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले होते. माहुल कोळीवाडा गावातून बिलॉंग करणारे हे उत्कृष्ट खेळाडू. पण तो आज पंचांच्या भूमिकेत. आणि दुसऱ्या बाजूला एक उत्कृष्ट गोलंदाज लेग ब्रेक ऑफ ब्रेक करणारे गणेशजी बाविस्कर घाटकोपर. आज 2 पंचांची आपण नक्कीच इथे मात्र थोडीशी कौतुक किंवा एक हसी मजाक का होईना पुढे आपण एंटरटेनमेंट करतो प्रेक्षकांपर्यंत. चेंडू खोलात फेकला होता. खूप चांगला चेंडू. 4था षटक आहे. आणि 4थ्या षटकातला प्रीतम घरत या गोलंदाजाचा हा पहिला बॉल. तिथे मात्र 1 धाव मिळाली आहे. 44 धावा. 44 रन्स. बीजी शेड्यूल मध्ये असणारे आमचे स्कोरर अंपायर्स प्रणय मात्रे देखील पहा. जॉब प्लस क्रिकेट स्कोरिंग. भरपूर वेळ द्यावा लागतं प्रणयला देखील. पूर्ण महिनाभर बिजी शेड्यूल आहे. लास्ट ओव्हर नेक्स्ट बॉल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र स्क्वेअर कटचा हा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल तर कंप्लीट काढली आहे. अगदी मी म्हणेन दुसरी धाव धोकादायक ठरली आणि पहिला ब्रेक थ्रू मिळालाय महेश स्मृती मोहा टीमला. फलंदाज होईल बाद सागर कोहली धावचीत स्वरूपात. नक्कीच फलंदाज बाद झालाय. आणि पुन्हा एकदा एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. पहा आमचे क्रिकेट प्रेमी किंवा एखादा खेळाडू कोणी असू शकतोय. त्याची चावी आहे. होंडा बाईक आहे. होंडा बाईकची चावी आमच्याकडे जमा आहे. कालपासून आहे ती. जर कोणाची असेल तर घेऊन जा. घरी जाताना नक्कीच मग आठवण पडते अशा महत्त्वाच्या वस्तूची. नक्कीच मग गाडी इथे राहिली तर मग सेरीज द्यावी लागेल.
आयोजकांना. अर्थातच एखाद्या खेळाडूला निराजी रणावर सांगतायत की ही बाईक किंवा गाडी कोणाची असेल त्यांनी घेऊन जा चावी, नाहीतर मग गाडी जर इथे राहिली तर मग मालिकावीर म्हणून आम्ही देऊ, जप्त केली जाईल. थोडासा या ठिकाणी एंटरटेनमेंट आहे, सिरियस घेऊ नका. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली धावसंख्या, प्रेक्षकांचा आवाज येतोय एका मैदानावर. डावखुरा फलंदाज बीट झालाय. काय गोलंदाजी पहा, बेलपाडा टीमची धावसंख्या ज्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना समोरच्या संघाची वाढत चालली होती. अर्थातच मोहा संघाची त्या धावसंख्येला अंकुश, लगाम, रोख लावण्याचं काम गोलंदाज करतोय प्रीतम घरात. प्रीतम घरात सांगतोय की मी येईल पुन्हा परत, आणि खूप चांगली गोलंदाजी. परंतु या बॉलवर केला हिट, वाईडिश लॉंग ऑनला. जेळी इथे मात्र ड्रॉप झालाय. भूमीला दान होत असताना आणि एक धाव मिळते, एक सिंगल मिळाली आहे. एकेरी धावेनं संघाची धावसंख्या वाढली. आता मात्र धावसंख्या 46 या आकड्यापर्यंत पोहोचली. या खेळपट्टीवर, या मैदानावर धावा मी म्हणेन आता सेफ टार्गेट असेल. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलात 50 आकडा पार झाला. वहाल टीमला अक्षरशः त्या 50 धावांचा पाठलाग करताना दमछाक झालं, नाकीनं आलं. मग मात्र या मॅच मध्ये देखील मोहा टीमची धावसंख्या चांगली झाली, परंतु बेलपाडा संघ देखील हार्ड हिटर बॅट्समन मध्ये परिपूर्ण असल्या संघ. हवेमध्ये जेल खाली क्षेत्ररक्षक कॉर्नरला विकेट क्रमांक दुसरी इथे मात्र प्राप्त झाली. मोहा टीमला मिळतो धक्का. आता चेंडू शिल्लक राहिलेत या षटकातला, फक्त आपण विचार केला तर एक, आणि धावसंख्या थांबली आहे, रोखली आहे 46 या आकड्यावर. अवघ्या 3 षटकामध्ये 43 धावा होत्या. 3 षटक आणि 43 धावा असताना आता चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय 46 या आकड्यावर धावसंख्या, म्हणजे फक्त 3च धावा आतापर्यंत आल्यात. आता लास्ट बॉल आणि शेवटचा बॉल असल्यानंतर नेहमीच क्षेत्ररक्षक त्यांचे सहकारी सांगत असतात की हा शेवटचा बॉल आहे, चांगला टाकायचा आहे, हा काढ एक बॉल. मात्र इथे काय घडेल? पहिल्या सामन्यातला सामनावीर मात्र चौथ्या क्रमांकावर येतोय हर्षद. प्रीतम घरात 2600 पॉइंट त्याला खरेदी केलंय. इथे मात्र काय घडतं पहा, लास्ट बॉल स्क्वेअर फेकलाय. येस, अंपायर सिग्नल वाईड बॉल अँड बॅट्समन इज आउट. म्हणजे ही धाव मिळणार नाही, ही धाव कंप्लीट नाही अंपायर सांगतात. जिथे मात्र एक मिळाली धावसंख्या 44 आकड्यापर्यंत पोहोचली. लास्ट बॉल अजूनही बाकी, पूर्वार्धाचा खेळ. यानंतर लगेच मात्र टॉस आपण करणार आहोत. निलेश स्मृती जावळे आणि त्यांच्या विरोधात कालभैरव कळंबोली. चला जावळे आणि कळंबोली तुम्ही या टॉस साठी. दोन संघामध्ये पुन्हा एकदा आपल्याला टॉस होताना पाहायला मिळेल, परंतु इथे मात्र 44 धावा झाल्यात. हाय स्कोर दोन या मॅच मध्ये ज्या संघाच्या नावावर हाय स्कोर लागेल उच्चांक धावसंख्येचा, त्या संघाला पुन्हा एकदा विजय मिळेल. आपली गुणवत्ता दाखवा, गुणवत्ताच्या जोरावर मात्र विजय मिळेल. काय घडलंय इथे मैदानावर? प्रीतम घरात करतोय काय? वाईड वर वाईड फेकतो. लास्ट बॉल असताना प्रेशर क्रिएट झालाय की काय प्रीतमवर? ज्या प्रीतमनं अगोदरचे 5 चेंडू काय चांगल्या पद्धतीने फेकले, हाताळले, फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि आता एक्स्ट्रा धाव देतोय. लास्ट बॉल, डावखुरा फलंदाज उल्केश कोळी. उल्केश ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा वाईड. प्रीतम घरात दिशाहीन गोलंदाजी. 3 वाईड फेकलेत. एक बॉल फेकत असताना काय दडपण घेतलंय की काय प्रीतमनं? या 3 धावा बोनस स्वरूपातच मिळाल्या तसं म्हणावं लागेल या मोहा टीमला. महेश स्मृती ज्या पद्धतीनं मोहा संघ खेळतोय आणि बेलपाडा 11 बेलपाडा संघ जो गोलंदाज प्रीतम लास्ट बॉल फेकताना 3 वाईड बॉल आडव्या बॅटने केलाय. एक चेंडू किती धावा देऊन जाणार याचा निर्णय आपल्यापर्यंत आलाय. हा येतोय खणखणी डीप मिड विकेट एरियाकडे. षटकार 6 धावा, म्हणजे या एका बॉल मध्ये 9 धावा आल्यात. याच धावा कदाचित बेलपाडा संघाला महाग ठरतील की नाही या उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत. काय असेल निकाल? वेटिंग अँड वॉच. काय या मॅचचा नक्कीच रिझल्ट असेल. टोटल 4 षटकांमध्ये 50 आकडा पार झालाय. 55 धावा, 56 धावांचं लक्ष
नक्कीच या 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर भलं मोठं आव्हान समोर ठेवलंय. 56 धावांचं आव्हान बेलपाडा 11 बेलपाडा संघासमोर ठेवलेलं हे आव्हान असेल महेश स्मृती मोहा टीमनं. मात्र हे आव्हान पार करत असताना मैदानावर कशा पद्धतीनं हा टेनिस क्रिकेटचा खेळ रंगेल हे मात्र पाहत राहा. पुढे जाऊ नका, ऐकत राहा. पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल होईल. पुढील आवाज असेल आमचे मार्गदर्शक अर्थातच मच्छिंद्रजी पाटील सर. मच्छिंद्र सर नक्कीच आपल्या मायक्रोफोनवर येतील. तत्पूर्वी कळंबोली चला टॉससाठी यायचं आहे. ये मित्रा लवकर, कारण पहिला सत्र समाप्त झाला. जावल्या टीमचा संघ नाही किती आलेला आहे. कळंबोली टीम प्रथमच आपल्या परिसरामध्ये खेळताना पाहायला मिळते. मी म्हटलं ना की इंटर कॉलनीमध्ये बऱ्याच वेळा ते खेळत असतात, परंतु आज आपल्या गावाच्या वतीनं खेळताना पाहायला मिळतोय तो संघ. एक गाव 11 खेळाडू अशी ही स्पर्धा आहे. त्यामुळं पहा कोणी याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित करा. टॉस केला जातोय जावळे विपक्षी कळंबोली. यस हेड कॉल अँड पंकज घरत टॉस जिंकतोय. पंकज निर्णय पोहोचवा आपल्यापर्यंत आणि लगेच मात्र या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. पुढील सामना असेल निलेश स्मृती जावळे आणि त्यांच्या विरोधात काळभैरव कळंबोली. यानंतरचा मॅच दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा. परंतु आपण पुन्हा एकदा ऐकूया एक सुमधुर समालोचन. अर्थातच उत्तरार्धामध्ये जिथे गरज आहे 56 धावांची. ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. थँक्यू सो मच रिवाज सर. रात्रीचे वाजता 11:50 रात्र वैराची म्हटलं जाते. मध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद स्पर्धेला मात्र लाभतोय. जशी रात्र होते तसे प्रेक्षक माध्यमातून येतात. ये सामन्याचं नेहमीच वैशिष्ट्य आहे स्पर्धेचं आणि मैदानाचं देखील. केवी काका मैदानावरती सर्व प्रेक्षकांचं आम्ही या रात्रीच्या वातावरणात सहर्ष मनापासून स्वागत करतोय. जिंकण्यासाठी गरज 56 धाबांची. शेवटच्या चेंडूवरती तब्बल 9 धाबा आल्यात आणि त्या 9 नसून आता रिव्हर्सर 10 होतील. तर तुम्हाला एक धावा चेस करावी लागेल. म्हणजे त्या शेवटच्या चेंडूवरती 10 धाबा आहेत मैदानावरती आणि त्या धाबा महागात पडू शकतील कदाचित बेलपाडा 11 बेलपाडा संघाला. सलामी चेंडू मैदानावरती पाचन करत असताना स्वतः संघनायक इन ऍक्शन मध्ये प्रदर्शनाची व्यूहरचना लावली करण्यात आली. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रंगतो हा सामना. प्रेक्षकांच्या प्रचंड उदंड प्रतिसाद लाभला या स्पर्धेला. काल या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ 16:08 झाला आणि भरपूर प्रेक्षकांना काल ही स्पर्धा पाहिली युट्यूबच्या माध्यमातून, PTCच्या माध्यमातून आणि आज देखील स्पर्धा तेवढ्याच ताटामाटात प्रेक्षकांसाठी मात्र सज्ज होत असताना पहिल्या फेरीतला सामना संपला तर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. मोहा संघानं 55 धाबा उभारले. 56 धाबांचं लक्ष बेलपाडा संघासमोर. बघायचं लक्षाचा किती पाठलाग करेल आणि कसा पाठलाग करेल. मगाशी बेलपाडा संघानं सहज सामना जिंकला होता. त्यामुळे संघाला त्यानं मात दिली होती. तर जावले संघानं अजनबी ओले संघाला पराभूत केलं होतं आणि मात्र 2 संघ विजयाची वाटचाल करून इथपर्यंत प्रवास त्यांचा आता मात्र कसा राहणार. ज्या संघाचा हाय स्कोर त्या संघाला पुन्हा बाहेर देण्यात येण्याची नोंद घ्या. आपण वारंवार सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय अगदी प्रामाणिकपणे आयोजकांच्या माध्यमातून. सन्माननीय यशवंत ओलेकर, सुजितजी मोकळ, रुपेशजी मोहिते, आमचे नांदे माता सांस्कृतिक कला मित्र मंडळ तरघर आणि ग्रामस्थ मंडळ तरघर आयोजित स्पर्धा 40+ मॉर्निंग ग्रुप आणि आमचे CK बिल्डर चे प्रॉपरेटर सन्माननीय चेतन खारकर या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांचं मनापासून स्वागत. सर्वेची माहिती होती कॅप्टन द टीम इन ऍक्शन मध्ये रोहन कडू आणि त्याला साथ देईल तो रणजित ठाकूर, गोलंदाज सुयश कोळी. ऑल दी बेस्ट. 56 धाबांचा लक्षाचा पाठला करत असताना पहिला चेंडू लाईन चुकीची. पंचाकडे पाहिला अशा नजरेनं आणि पंच सांगता इट्स अ वाईड बॉल. एव्हरीडी ऑल्सो सिलेक्शन इट इज अ वाईड. कारण चेंडू टप्पा पडलाच नाहीये. चेंडू रिलीज झाला नाही विकेटवरती आणि पंचाने गोष्ट लक्षात ठेवली, पाहिलं आणि सांगितलं इट्स अ वाईड. सुरुवात खराब. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 9 धाबा यांचं किती उत्तर मिळणार या संघाला ही पाहणं मात्र या मैदानावरती एक्साइटमेंट असणार आहे. स्टॅकेनला रोहन कडू, स्टॅकेनला कॅप्टन टीम. लवली शॉट खोदून काढला चेंडूला. अक्षरशः चेंडू ट्रॅव्हल झाला तो लॉंग ऑन क्लिअर करत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो मात्र अंडरआर्म दिलाय. अनिकेत चेंडू खाली येत असताना अनिकेत कोळी
थ्रो मात्र अंडरआर्म का दिला प्रश्न विचारला मैदानावरती, कारण एक्झॅक्टली डीप मध्ये थ्रो येऊ शकत नाहीये, त्याला खात्री नव्हती त्या थ्रोची आणि अंडरआर्म थ्रो देताना 2 धावा दाबलकावरती. या 2 धावांच्या वर सांगितलं धावसेकाला वेगाने आकार. रोहन खेळतोय 2 वरती, एक अमांतर धाव, एकूण धावसेका 3. एका चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. जिंकण्यासाठी 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना 4 षटकांच्या सामन्यामध्ये बेलपाडा संघ. दुराबा निर्माण केला अवे फ्रॉम बॉडी, स्ट्रॉंग अपील. मध्ये पंचाने सांगितलं गुड डिलिव्हरी, वाईड यॉर्कर. क्रिकेटचं एक नवीन अस्त्र सध्या आपण आधुनिक क्रिकेटमध्ये पाहतोय आणि त्याचा वापर केला गोलंदाज सुयश कोहलीनं. कारण पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार झाला, नंतर मात्र साबत पवित्र घेतला आणि यॉर्करचा वापर केलाय. ग्रेट टायमिंग, स्टेट ड्राइव्ह सेटिंग जज करतोय त्याच्या बक्याच्या बाहेर सीमा पार. दणदणीत चौकार. झेल मात्र सोडण्यात आला रोहनचा आणि रोहन आक्रमक फलंदाज आहे. कुणाल चेंडू खाली होता मध्ये, कोणाला झेल कन्वर्ट करता आला नाहीये. थोडासा स्टाफ त्याने उशिरा घेतलाय, चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. रोहनच्या बॅटमध्ये गेला खणखणी स्टेट ड्राइव्ह चौकार पाहायला मिळतोय. रोहन इज ऑन द फायर, चुकीला माफी नाहीये असं नेहमी क्रिकेटमध्ये रिवाल सर म्हणत असतात. ऑन साइडला प्रहार केला, आता मध्ये ताकदीचा प्रचंड वापर, 4 स्ट्रोक. एका झेलची किंमत तुम्हाला किती मोजावी लागणार याचं लगेच उत्तर दिल्यामध्ये क्विक रिप्लाय दिलाय आणि अजून एक चौकार मैदानावरती. व्हेरी गुड बॅटिंग फ्रॉम द कॅप्टन ऑफ द टीम रोहन कडूच्या माध्यमातून. धावसेकाला वेगाने आकार, पहिल्या षटक मार्ग असताना धावसंख्या आतापर्यंत 2 चौकाच्या मदतीने आम्हाला सचिन सांगत असताना 11 धावा धापलकावरती. ग्रेट बॅटिंग, 2 चौकार, 1 डबल, 1 वाईट. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा प्रचंड ताकदीचा वापर, गॅपशॉटचं सिलेक्शन, ग्लोरियस स्ट्रोक, जसमन मासोद्रोप. दॅट्स अ 4 रन्स इनटू द लॉंग ऑन. आणि लॉंग ऑनला क्लिअर करत असताना रोहनचा सोडलेला झेल आता किती मागात पडणार. रोहन कडू कॅप्टन ऑफ द टीम, कॅप्टन ऑलवेज इन फ्रंट आणि ते लिडिंग ऑफ द फ्रंट आणि लीड करत असताना संघाला चांगली धावसेका मैदानावरती. अहंकार. यस रिवाल सर. मच्छिंद्र सर, आता मात्र रोहन कडूला नामी संधी आहे पहा. जर लगातार 3 चौकार ठोकले तर व्यासपीठावर असणारे गौरव मोकाल यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस. गौरव करतोय खेळाडू रोहनचा. 3 चौकार झालाय गौरव, मग आता 1000 द्यावे लागतील. यस, लगातार 3 चौकार झालेत देखील आणि चौथा देखील होणार का. आणि पंचांचा इशारा येतोय 6 या 4. वी आर वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. लेट्स सी. यस, दॅट्स अ सुपर 6. मॅग्निफिसंट बॅटिंग. Such outstanding performance from the batsman Rohan Kadu. He is a captain and captain leading up the front and captain on the fire now. Such a brilliant batting from the fantastic captain of the team Rohan Kadu. He is on the fire. He is literally on the fire. आणि षटकाचे होते सांगता मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी करत असताना लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला जास्त फटकेबाजी झाली आणि तब्बल त्यानं 3 चौकार, 1 षटकार, 1 डबलच्या माध्यमात डॉट चेंडू झाला. 21 धावा दाबलकावरती. 21 धावा. धावा आणि फक्त धावा. रोहन अक्षरशः पेटून उठला मैदानावरती. धावांचा वनवा पेटवला मैदानावरती आणि पाहता धावांचा डोंगर उभा केला. 21 धावा दापलकावरती. फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम द रोहन कडू. नवीन फलंदाज सेकंड क्रमांकाचा, दुसऱ्या क्रमांकाचा रणजित ठाकूर पहिल्यांदा स्ट्राईकला येत असताना 21 धावा. 56 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली आणि P1चा बिमोड केलाय. 35 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये समीकरण सोपं केलंय. बघायचं आहे. आफ्टर फिनिशिंग द पॉवर प्ले ओव्हर्स यू कॅन सी सो मेनी प्लेयर्स आर स्टँडिंग ऑन द बाउंड्री लाइन. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट फॉर द बॅट्समॅन टू फाइंड द गॅप नाउ, बट इट्स अ चॅलेंजिंग जॉब फॉर द बॅट्समॅन. लेट्स से. नवीन फलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा रणजित पहिल्यांदा स्ट्राईकला येणार. 6 चेंडू मागचे तो सूक्ष्म निरीक्षण करतो नॉन स्ट्राईकला उभा राहून. आता बघायचं त्याने काय निरीक्षण केलंय आणि किती चांगली फलंदाजी करा रणजित ठाकूर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, वेगवान गोलंदाजाचा वापर जोगेंद्र कोहली. आणि नक्कीच रणजितसाठी सुवर्ण संधी आहे पहा. क्रांती जोशी, खरं तर टाकीगाव यांच्याकडनं रणजितला शुभेच्छा आहेत. जर षटकार ठोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक. खूप मोटिवेशन सुरू आहे मच्छिंद्र सर पहा. आज 12 वाजायला आले तरी मोटिवेशन मात्र या मैदानावर सुरूच आहे. कट केलाय, थोडासा थांबलाय, पॉइंट जज करतोय. दुसऱ्या अटेम्प्टला जेल चिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का दिलाय. जय चेंडू खाली पॉइंट फार चौकस तुम्हाला पाहायला मिळाला आणि आपल्या चाप्पले दाखवत असताना फलंदाज बाद. पहिला धक्का 0 वरती बाद झालाय. फलंदाज रणजित ठाकूर इज वॉकिंग बॅक.
रणजित थांबला, बॅकफुटला गेला चाकामध्ये शॉटसाठी. त्याला चेंडू पॉईंटच्या डोक्याने एक्झिक्यूट करायचा होता. इनफिल्डच्या वरन मात्र नाही जमलं त्याला आणि चांगला जेल टिपला दुसऱ्या अटेम्प्ट वरती आणि पहिला धक्का दिलाय 21 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानावरती सिद्दीक भावे सर, हमारे भिवंडी के बेहतरीन कमेंटेटर इस वक्त इस मैच का लुत्फ उठाते हुए. स्वागत है सिद्दीक भाविक सर, जिन्होंने 1000 टूर्नामेंट कंप्लीट किए. 1992 में शुरुआत की थी और आज उन्होंने 1000 टूर्नामेंट कंप्लीट किए. बधाई सर आपको. टीम का स्कोर यहां से रुका हुआ. इट्स अ वाइट. यस इट्स अ वाइट. थैंक यू सर. वाइट का इशारा अंपायर की ओर से और ये गेंद यहां पर एक रन देगी. अंपायर को इशारा करने के लिए विवश किया. ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर जाती हुई स्किट हुई गेंद और यहां से मिलेगा वाइट का इशारा. लवली डिलिव्हरी. बॅकअप चांगलं होतं. पहिल्या षटकात तब्बल 21 धावा आल्यानंतर मात्र असं वाटलं की सामना एकतर्फी होईल. मध्ये ज्या पद्धतीनं कमबॅक केलं मैदानावरती फार चांगलं राहिलं आणि रोहन मात्र नॉन केला अजूनही उभा आहे. तो स्ट्राईक साठी तडपडतोय. मात्र स्ट्राईक त्याला आमंत्रित करता अजून आले नाही कोणत्या फलंदाजाला. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण. मात्र लेन चांगली लाईन चुकली आता आणि पंच हेच सांगत असायचं वाईट. वाईटचा इशारा केला मैदानावरती. मला आठवते तो संघ VRC गणेशपुरी संघ ज्याने 4 चेंडू वाईट फेकले होते, 2 नो बॉल फेकले होते. सर्वात जास्त वाईट फेकणारा संघ होता तो आणि सर्वाधिक धावा उभारणारा देखील संघ होता. एज चेंडू फ्लाइंग स्लीप मध्ये येतोय. एकदा पूर्ण केली, चांगलं बॅकअप. एकदा पूर्ण केली, 2 धाब्याचा माणूस गुड थ्रो नाहीये आणि फक्त एकच धाव. सिंगल डबल सामना जिंकता येणार नाहीये. मागचे काही चेंडू रोहन नॉस टाकला होता, ज्या रोहनने धुमाकूल घातला. धावांचा 21 धावा कुठल्यात. पहिल्या षटकामध्ये तो रोहन मात्र आता स्ट्राईक रनला येतोय. रोहन कडू फार अपेक्षा त्याच्याकडनं. कॅप्टन टीम सुरुवातीला आल्या मैदानावरती. तब्बल 6 चेंडूचा सामना करते. तब्बल 21 धावा कुठल्यात. 3 लगातार चौकार, 1 षटकारच्या मदतीनं 2 डबलच्या माध्यमातून 21 धावा कुठल्यात फलंदाजीमध्ये. तोचा फलंदाज जाऊ दिलं बॉलला. यस, गोलंदाजाला माहित होतं फलंदाजाला चेंडू वाईड आहे आणि जाऊ दिलं, कोणती छेडखानी नाहीये. यावेळी अजून एक वाईटचा इशारा पंचाकडनं सचिन आम्हाला सांगतील. धावसंख्या धापलकावरती सचिन 25 धावा, 25 लॉस ऑफ द 1 विकेट. सेकंड ओव्हर टार्गेट इज 63 56 माफ करा. पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली व्हॉट्स गोइंग ऑन. काय करतोय गोलंदाज जोगेंद्र कोळी, काय करतोय. कर जोगेंद्र 4 चेंडू त्याने वाईट फेकले, त्यावेळी वाईट स्थिती निर्माण झाली आणि VRCC गणेशपुरी संघानं एका इनिंग मध्ये 4 वाईट फेकले होते. या गोलंदाज एका षटकामध्ये 4 चेंडू वाईट फेकले आहेत. हा चेंडू अटॅम्प्ट चांगला झाला नाही. स्क्रीन समोर चेंडू जातोय. ऑर्थोडॉक्स तोंगाला चांगला क्षेत्ररक्षण. थ्रो मात्र बाउन्स. एकच धाव फलकावरती. अंदाज मूज होताना 26 वरती येते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये अक्षरशः ओसांडून क्रीडा नगरी. जिथे जागा भेटते तिथे प्रेक्षक, फक्त प्रेक्षक. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. सुपर सॅटर्डे, उद्या संडे. अजून एक वाईट चेंडू. मला वाटतं रात्र संपेल मात्र षटक संपणार नाहीये असं प्रेक्षकांना प्रश्न पडलाय. 5 चेंडू वाईट, त्यावेळी षटक फार लांबणं असणार आहे. धावसंख्या दाखल करू सांगतो 1 मिनिट मित्रा. 28 28 धावा. प्रत्येक धावेवरती लक्ष. प्रणव असायला हवं. क्रॉस बॅट स्ट्रोक. चेंडू मात्र खाली राहिला. चेंडू मागे निघून जातोय. 200 चेंडूचा पाठलाग करतात, चेस करतात. मात्र शेवटच्या क्षणात चेंडूला गॅदर केलं जाते. एक्सलंट चेसिंग. 2 धावा धापलकावरती आणि 2 धाव्याच्या मध्ये धावसंख्येला आकार 2 न येतोय. एकूण धावा धापलकावरती 30. जिंकण्यासाठी गरज आहे 56 धावांची आणि त्याचा पाठलाग करताना संघ आपण पाहतोय तो मात्र 26 धावांची अजूनही गरज आहे. चांगला सामना होईल. मागचा सामना एकतर्फी राहिलाय. असं वाटलं की सामना चांगला होईल. हा देखील होईल मात्र सामना, शंका नाहीये. ग्रेट बॉलिंग, गुड डिलिव्हरी विथ अ गुड लेंथ अँड लाईन. मेंटेन द डिसिप्लिन. दिस इज अ गुड फिनिश इन द लास्ट मुवमेंट. आणि षटकाचे होते सांगता. धावाला ते 30 जिंकण्यासाठी गरज होती
56 धावांची, उर्वरित सेवेकडे 12 चेंडू 26 धावांची गरज. चेक. नक्कीच मच्छिंद्र सर, इथे मात्र रोहन कडू मैदानावर खेळताना पाहायला मिळतोय आणि रोहन कडू याला एक सुवर्ण संधी आहे. अर्थातच रोहन कडू म्हटलं तर गौरव मोकल याचा मामाचा मुलगा आणि गौरव मोकलकडनं 3 षटकार जर रोहननं लगावले तर 2000 रुपयाचं बक्षीस. रोहन कडूसाठी 2000 रुपयाचं बक्षीस. हो रिवल सर, तो मारू शकतो कारण आतापर्यंत 3 चेंडू 3 चौकार देखील मारले, एक षटकार देखील मारला. त्याच्याकडे कुवत आहे, धमक आहे. स्वतः संघाचा संघाने काय सेट होऊन फलंदाजी करतोय. सुरुवात गेला फलंदाज जुनी मैदानावरती आहे, त्यामुळे तो फलंदाज फटकेबाजी करू शकतोय. 12 चेंडू 26 धावा. कोण जिंकणार सामना, कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये धडक देणार आणि कोणता संघ या स्पर्धेत निरोप घेणार याचे उत्तर शोधूया येणाऱ्या या षटकांमध्ये. 2 षटकांमध्ये 12 चेंडू आणि गरज 26 धावांची. पहिल्या षटकामध्ये आल्या 21 धावा. या षटकामध्ये 5 चेंडू वाईट आले तरी देखील 90 धावा. मी म्हणेन चांगलं षटक राहिलं पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये, कारण पहिल्या षटकात तब्बल 21 धावा गेल्यात आणि या षटकामध्ये 5 चेंडू वाईट, एकूण 11 चेंडूंचं षटक राहिलं आणि धावा दिल्यात त्या फक्त 9च. रणजित कोळे गोलंदाजीमध्ये येत असताना 12 चेंडू आणि गरज 26 धावांची. 40+ क्रिकेट खेळणाऱ्याकडू 40+ 1 धाव आरोग्यासाठी असं म्हटलं जातं आणि ती धाव मात्र बघायची गोलंदाजीच्या माध्यमातून. ओपन चेस गोलंदाजी, लॉंग क्लिअर करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच. ओमकार चेंडू खाली, फलंदाज बाद. रोहनची केली संपुष्टात. संघनायक मात्र यावेळी बाद होतोय. लॅक ऑफ पॉवर, कमी ताकदीचा वापर केलाय आणि फलंदाज बाद. मोठा धक्का. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. सामना शेवटच्या टप्प्यात झुंज देताना बेलपाडा संघाने मागचा सामना सहज जिंकला होता आणि मोहा संघाने मध्ये चांगली फाईट केली होती मागच्या सामन्यामध्ये आणि तो मोहा संघामध्ये संघर्ष करतोय. धावा यावेळी मध्ये डिफेन्स करण्यासाठी. येणारे चेंडू 11 आणि गरज 26 धावांची. चांगली फलंदाजी कॅप्टन टीम रोहन कडून चांगला फ्लाइंग स्ट्राईक दिला संघाला, मात्र शेवटपर्यंत टिकू शकला नाहीये. 21 धावांची दमदार खेळी केली त्यानं. 3 चौकार 1 षटकार मारलाय मैदानावरती. ग्रेट बॅटिंग रॉन, वेड लिडरशिप. 11 चेंडू 26 धावा. रात्रीचे वाजतात ते आता मात्र 12:04. प्रेक्षकांच्या अलर्ट गर्दीमध्ये स्पर्धा रंगते. भरपूर प्रेक्षक सामना युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतात. स्वागत आहे तुमचं. मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24च्या पर्वामध्ये तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. बिकॉज यू आर द पार्ट ऑफ दिस टुर्नामेंट. मोस्ट वेलकम. दोज आर वॉचिंग ऑन युट्यूब, मोस्ट वेलकम. 12 चेंडू 20, 26, 11 चेंडू 26. क्लीन बॉल, लाईव्ह, ब्रिलियंट बॉलिंग. व्हॉट अ ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. अजून एक फलंदाज बाद. रोहन नंतर अजून एक धक्का मैदानावरती. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज. एकामागणे एक विकेटचं सातत्य कायम ठेवलं. विकेटची पडझड सुरू झाली, धावांचं सातत्य थांबलं आणि त्यामुळे गोलंदाजीमध्ये कंबर कसते गोलंदाजांना. व्हेरी गुड बॉलिंग. ही इज ऑन द हॅट्रिक. जबरदस्त गोलंदाजी. ऋतिक म्हात्रे नवीन फलंदाज. इनॅट नंबर त्याचा असणार आहे, सचिन आम्हाला सांगतील. 5व्या नंबरवरती, म्हणजे 3 गडी आतापर्यंत बाद झालेत आणि गोलंदाज आले तो हॅट्रिकच्या कगारवरती रणजित कोहली. रणजित कोहली फलंदाजीमध्ये काही कारनामा करू शकला नाहीये. फक्त 2 धावा काढल्या होत्या त्यानं. सलामीला गेला फलंदाज होता तो, मात्र गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतो. 40+ चा खेळाडू. 40-40 क्रिकेट, ओल्डी क्रिकेट ज्याला म्हटलं तर गोल्डी क्रिकेट, आणि तोच गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतोय. येणारे चेंडू 10 आणि 26 धावांची गरज. बघायचं हॅट्रिक प्राप्त करणार का. इज ऑन द हॅट्रिक नाव. हॅट्रिक चेंडू घेऊन येत असताना गोलंदाज रणजित कोहली. सामना स्पीडअप करा. सातत्यानं चेंजेस नको प्लीज. सामना स्पीडअप करा प्लीज. सामना स्पीडअप करा प्लीज. आयोजकांची विनंती आहे आपणास, वारंवार चेंजेस नको प्रत्येक चेंडू मागे. टीम मीटिंग नको प्रत्येक चेंडू मागे. 10 चेंडू 26 धावांची गरज. ओपन चेस्ट गोलंदाजी. चेंडू वाईट जातोय, त्यामुळे आता हॅट्रिक हुकली गोलंदाजाची आणि पंचाचा इशारा इट्स वाईट. समीकरण बदलले. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. एका षटकारानं सामना कधी कमबॅक करू शकतोय तो मात्र बेलपाडा संघ. बघायचा आहे तो षटकार कधी येणार. 10 चेंडू 25 धावा. सामना क्लोज आहे. आतापर्यंत 7 चेंडू वाईट केलेत मैदानावरती. थँक्यू सचिन. ब्लॉक हॉलची गोलंदाजी. ब्युटिफुल अँड फॅबुलस बॉलिंग अटॅक. इट्स अ गुड बॉलिंग. गुड कमबॅक फ्रॉम द 40+ क्रिकेटर रणजित कोहली. ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक दाखवत असताना येणारे चेंडू 9 आणि गरज 25 धावांची.
आता समीकरण थोडंसं डिफिकल्ट होते मैदानावरती फलंदाजासाठी. पुन्हा एकदा ब्लॉकचा वापर, स्ट्रॉंग अपील, फिंगर गोज अप अंपायर, यस ऍब्सोल्युटली गॉन. आणि फलंदाजाला परतावं लागेल. स्ट्रॉंग अपील आणि तिकडे देखील आउटच देखील केलाय, बघायचं आहे. आणि पंचाने दाखवलंय बोट आकाशाला, म्हणजे तुम्हाला परतावं लागेल. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर प्लीज. आणि धावसंख्येला आकार नाहीये. 8 चेंडू आणि गरती 25 धावांची. सामना पुन्हा एकदा दोन्ही बाजूला फलंदाज बाद होते. एका बाजूला LBW, दुसऱ्या बाजूला रनआउट. मात्र पहिला जो निर्णय होता तो LBW चा लेग बिफोर विकेट. एक्झॅक्टली पंचाने पाहिलं की चेंडू मिड स्टंपला होता, हाईट फॅक्टर कमी होता, इम्पॅक्ट चांगला होता. आणि हेच पाहिलं पंचाने, आणि पंचाने सांगितलंय इज आउट, यस ऍब्सोल्युटली गॉन. अजून एक धक्का दिलाय, चौथा धक्का मैदानावरती. येणारे चेंडू 8-25 धावांची गरज. सामना शेवटच्या टप्प्यात झुंज देत असताना आज मात्र मजा आली. काल 7 सामने आम्ही पाहिले, 7 सामने एकतर्फी झाले. मात्र आज मजा आली स्पर्धेमध्ये. प्रत्येक सामना ठसन, प्रत्येक सामना खुन्नस, प्रत्येक सामना दर्जेदार, प्रत्येक सामना क्वालिटी बास पाहायला मिळतोय. आणि प्रत्येक सामन्यामध्ये प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवते ही स्पर्धा. स्पर्धेचा उच्चांक देखील वाढताना येणारे चेंडू 8-25 धावांची गरज. लवली हिट, ड्राईव्ह केलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह, मात्र चेंडू फील करू शकला नाहीये गोलंदाज रणजित. एक धाव निश्चित लाभेल मैदानावरती. येणारे समीकरण वेगाने परिवर्तन होणार. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे. सातत्याने समीकरण बदलत गेलं मैदानावरती. 7 चेंडू 24 धावा. धुक्याचं प्रमाण कमी झालं. बघू शकाल आता आकाश स्वच्छ, निरभ्र आकाश, स्वच्छ प्रकाश, चंद्र आहे साक्षीला. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आणि या थंडगार वातावरणामध्ये रंगलेली स्पर्धा आज मात्र दुसऱ्या दिवसा रात्रीमध्ये आपण एन्जॉय करतोय. ग्लास करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील. 4 खेळाडूंचा अपील मैदानावरती झालं, मात्र पंचावरती कोणता इफेक्ट नाही. पंचाचा हाईट फॅक्टर आणि एज लागली होती. यस, हेच सांगत असताना पंच आणि त्यामुळे षटकाची होते सांगता, यशस्वी षटकाची सांगता. ब्रिलियंट स्पेल फ्रॉम द बॉलर रणजित कोहली. येणारे चेंडू 6 आणि गरज होती 23 धावांची. रोहन ज्यावेळी मैदानावरती होता असं वाटलं की सामना 3 षटकामध्ये समाप्त केला जाईल. मात्र जसा रोहन बाद झाला संगणक, तसा मात्र दडपण निर्माण केलं. पंचानं बघू शकाल आमचे 2 पंच आमच्या डाव्या बाजूला शांतपणे बसून सामन्याला एन्जॉय करत असताना प्रेक्षकांमध्ये सामना बसून पाहणी वेगळी मजा असते. मात्र ते सौभाग्य आम्हाला कधीच लाभत नाही, ही फार महत्वाचं आहे. गुड जॉब सचिन आणि आमचे प्रणव. 2 स्कोरर, 4 अंपायर, 2 कॉमेंटेटर. सातत्यानं डे नाईट स्पर्धा. चला, टीम मीटिंग झाली असेल तर सामना सुरू करा आपण. ड्रिंक्स ब्रेक झाला असेल तर 6 चेंडू 23 धावांची गरज. पुढचा सामना इन ऍक्शन मध्ये कळंबोली वर्सेस जावळे. रुपेश दादा, टीम मीटिंग होऊ द्या, कारण महत्वाचा सामना आहे, स्पर्धा मोठी आहे. 6 चेंडू 23 धावांची गरज. चला, पाण्याची मागणी केली. ताण लागते मैदानावरती, काय दडपण असते खेळताना. प्रेक्षकांना ताण लागते फार कमी, मध्ये खेळून जास्त ताण लागत असते, कारण दडपण असतं मैदानावरती. वातावरण गरम असतं मैदानावरती, त्यांची बॉडी गरम असते. सातत्याने ते खेळत असतात, धावपळ करत असतात. 6 चेंडू 23 धावा. हल्दी बाई, सामना सुरू करा प्लीज, कारण उशीर नको. अजून कित्येक सामने मला अजून जारी करायचे आहेत. काल 1:50 स्पर्धा संपन्न झाली. आज मात्र आयोजकांचा कळ आहे की 1च्या स्पर्धा संपवायची आहे, का दररोज जागरण नको, त्यांनाही त्रास होतो आणि प्रेक्षकांना देखील त्रास होतो. उद्या मात्र 31 शेवटची रात्र 2023ची आणि उद्या स्पर्धेत 3रा दिवस एन्जॉय करूया आपण मैदानावरती. मात्र क्रिकेटच्या माध्यमातून येणारे चेंडू 6 आणि 23 धावांची गरज. चला, गोलंदाजी प्लीज लवकर सुरू करा सामना, जास्त वेळ घेते आपण. आयोजक वारंवार आम्हाला विनंती करतात. 6 चेंडू 23 धावा. शेवटचे षटक गोलंदाज उल्केश कोहली, एक चांगला गोलंदाज, चांगली फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. मग आता चेंडू स्क्वेअर आणि सचिन आम्हाला सांगतील 8वा चेंडू वाईट असेल. सचिन, येस ऍब्सोल्युटली 8वा चेंडू वाईट, म्हणजे किती चेंडूंचं षटक बघा आणि किती धावा अतिरिक्त दिल्यात मैदानावरती. 7 चेंडू 22 धावांची गरज मैदानावरती. लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टॉपेज चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. अजून एक धक्का क्रमांक 4.
धक्कामागणे धक्के दिले, त्या धक्क्यात संघ सावरू शकला नाहीये. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज आहे ती 22 धाबांची. रोहन बाद झाला, धाबांचा मात्र दुष्काळ निर्माण झाला. रोहन दमदार सुरुवात केली, 21 धाबा कुठल्याच P1 मध्ये त्यानं. आणि रोहन बाद झाल्यानंतर धाबांसाठी संघर्ष करावा लागतोय तो मात्र या संघाला, बेलपाडा 11 बेलपाडा संघाला. मोहा संघ चांगली कामगिरी करत असताना विजयाच्या समीप पोहोचता संघ. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की ज्यावेळी दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली, ज्या संघाचा स्कोर हाय त्या संघाला बाय देण्यात येईल, नोंद घ्या आपण. पाच चेंडू 22 धावांची गरज. ऑन साइडला ड्राइव्ह केल्या चेंडूला दिशा दिली, योग्य दिशा. लॉंगाला बॅकअप देतोय, फार वेगानं आलाय आणि कळकतोय फक्त एकच धाव. 4 चेंडू 21 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना झुंज देतोय. मात्र जसा सामन्याची अपेक्षा केली होती ती अपेक्षा भंग झाली. करता असा फाईट सामना झाला नाही मैदानावरती. भरपूर अपेक्षा होत्या प्रेक्षकांना स्पर्धेतनं, या सामन्यातनं, या स्पर्धेच्या. देर वेर लॉट ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉम दिस मॅच. ऑन साइडला मॅग्निफिसंट स्ट्रोक, प्रचंड ताकदीचा वापर, पिकअप स्ट्रोक, मिडविकच्या डोक्याची भिरकावून दिल्या 6 धाबांसाठी. आणि या 6 धावांसमान समीकरण वेगानं बदलेल. समीकरण असणारे 3 चेंडू आणि समीकरण राहील ते आता 15 धाबांचं. 3 चेंडू 15 धाबा. बघायचंय 8 चेंडू वाईट फेकले आतापर्यंत या संघानं, गोलंदाजी करणारा संघ मोहा संघानं. आणि त्यामुळे 3 चेंडू जर 15 धाबा झाल्या तर मात्र सामना जिंकू शकते फलंदाजी करणारा संघ बेलपाडा संघ. फाईट अजूनही मैदानावरती कायम आहे. येणाऱ्या चेंडू षटकार आला तर सामना चित्र बदलेल मैदानावरती. वेगाने सामना झेप घेऊ शकतोय, शिरकाव करू शकतोय बेलपाडा संघ. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढू शकतोय. ऑन साइडला अजून एक मोठा फटका. ओ व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट स्ट्रोक फ्रॉम द बॅट्समन, ही इज ऑन द फायर. आणि जे मैदान शांत होतं ते मात्र आता पुन्हा एकदा मैदान तुम्हाला गुंजताना पाहायला मिळतोय अरोल्यानं. आणि शिट्ट्या टाळ्या मैदानावरती सातत्यानं. समीकरण बदललंय. येणारे चेंडू 2 आणि गरज होती फक्त 9 धाबांची. व्हॉट अ मॅच. कुठून सामना कसा आला. 12 चेंडू 26 धाबा, 11 चेंडू 26 धाबा, 10 चेंडू 26 धाबा, 10 चेंडू 25 धाबा, 9 चेंडू 25 धाबा, 8 चेंडू 25 धाबा, 7 चेंडू 24 धाबा, 7 चेंडू 23 धाबा, 7 चेंडू 22 धाबा, 5 चेंडू 22 धाबा, 4 चेंडू 21 धाबा, 3 चेंडू 15 धाबा. आणि आता समीकरण उरलंय 2 चेंडू 9 धाबा. व्हॉट अ मॅच. शेवटच्या जनामध्ये सामना पिकअप घेतोय. 8 चेंडू वाईट फेकले मोह संघानं. त्या वाईटचा परिणाम वाईट होणार का हे सांगणं फार महत्वाचं असणार आहे. येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार आला तर सामना वेगानं बदली केला जाईल. फॉरवर्ड लावली तुम्ही, मात्र तो खेळाडू मुवमेंट करू शकत नाही, लक्षात असू द्या. फॉरवर्ड लावली तिथे मैदानावरती. रिक्स किती घेतली जाते बघा मित्रांनो. मात्र त्यासाठी तुम्हाला हेल्मेट लावायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला गार्ड घालायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. प्रिकॉशन घेतलं पाहिजे. मात्र पंचाने काही सूचना दिल्यात त्यांना. यस, 2 चेंडू 9 धाबांची गरज. ऑल दी बेस्ट, शो द गुड गेम. सामना शेवटच्या टप्प्यात आता मात्र रंगात आलाय. असं वाटलं की सामना एकतर्फी होतोय, नाही, सामना रंगात आलाय मैदानावरती. एज लागली मात्र नाही जमलं. प्रेक्षकाने एक वेगळाच आवाज काढला मैदानावरती की दे फटा लावून, मात्र नाही जमलं. आणि वाली डॉट डिलिव्हरी. श्वास सोडलाय मोह संघाच्या संघाने का निश्वेचा सुटका सोडलाय मैदानावरती. आता मात्र श्वास घेतलाय संघानं. ऑक्सिजन मगांपासून बचत होत होता. खरं ना सचिन, तुम्हाला माहिती असेल एका व्यक्तीला दररोज 16 किलो ऑक्सिजन लागतोय. आणि जर आपण ऑक्सिजन असा रोखून धरला तर ऑक्सिजनची बचत होईल मी म्हणेन. आणि जिंकण्यासाठी आता 1 चेंडू 9 धाबांची गरज. अजूनही काही होऊ शकतं मैदानावरती. येणारा चेंडू बिमार असू शकतो, येणारा चेंडू ती चौकार येऊ शकतो, वाईट असू शकतो, काही असू शकतं मैदानावरती. कारण क्रिकेट आहे. क्रिकेट आणि राजकारणामध्ये सध्या काही होतं. रातोरात पार्ट्या बदलल्या जातात, रातोरात क्रिकेट बदललं जातं मैदानावरती. 1 चेंडू 9 धाबा. नाव बॅक टू क्रिकेट. यस, इट्स अ वाईट. याचीच आपण चर्चा करत होतो. 9वा चेंडू वाईट फेकलाय मैदानावरती. 9वा चेंडू वाईट फेकलाय. 1 चेंडू आणि गरज होती 8 धाबांची. अजूनही दडपण कायम आहे, अजूनही दडपण कायम आहे मैदानावरती. ही दहशत आहे फलंदाजाची, ज्याने 2 षटकार मध्ये 6व्या क्रमांकावरती येऊन आशिष कडूची दहशत. अजून एक मोठा फटका, जोरदार टाळ्याने स्वागत करूया आशिषचं आपण. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. आणि फक्त धाबा झाल्या त्या
6 आल्यात. 2 धावांची गरज राहिली होती, मात्र एका धाव्याने सामना जिंकलाय या मोह संघाने. निसट्टा विजय. व्हॉट अ बॅटिंग आशिष. सर्वांची मनं जिंकलीस, कारण विजय कोणाचा असू दे मात्र हरणाऱ्यांची चर्चा जास्त होते, हे फार महत्वाचे आहे. काय स्टाईल षटकार मारले, मात्र सामना जिंकलाय मोह संघानं. हार्ड लक बेलपाडा संघ, हार्ड लक. रणजित कोहली मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. तिसऱ्या षटकामध्ये सामना टर्न केलाय त्यानं. 3 धावा देत 3 गडी बाद केलेत. व्हॉट अ फायबलेस बॉलिंग अटॅक फ्रॉम द रणजित